छत्रपती संभाजीनगर जिल्हा सध्या सुरू असलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा या विद्यार्थ्यांच्या खेळ कौशल्याला वाव देणाऱ्या ठरत आहे। शालेय पातळीवरून आणि राज्य राष्ट्रीय स्तर गाठण्याचं व्यासपीठ मानल्या जातात। मात्र यंदा या स्पर्धांवर वादाचं सावट पसरलं। अनेक शाळांनी वयाची अट मोडत मोठ्या वयाचे खेळाडू कमी वय दाखवून स्पर्धेत उतरवल्याचे गंभीर आरोप समोर आले। परिणामी खरी प्रतिभा असलेले आणि नियमानुसार पात्र असलेले विद्यार्थी अन्यायाला सामोरे जात आहेत। क्रीडा महासंचालनालयाच्या नियमानुसार प्रत्येक गटासाठी ठराविक वयोमर्यादा असते। उदाहरणार्थ 14 वर्षाखालील, 17 वर्षाखालील आणि 19 वर्षांखालील असे गट ठरवलेले असतात। या गटांमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे जन्मदिनांक शालेय नोंदवहीत प्रमाणित असणे आवश्यक आहे। मात्र काही शाळा आपली बाजू मजबूत करण्यासाठी आणि विजेतेपद मिळविण्याच्या हव्यासात वयाची फेरफार करून मोठ्या विद्यार्थ्यांना लहान वयाच्या गटात उतरवत आहेत, असा आरोप अनेक शिक्षक आणि प्रशिक्षकांकडून केला जातोय। यामुळे खरी प्रतिभा आणि मेहनती विद्यार्थ्यांना संधी मिळत नाहीये। काही शाळातील विद्यार्थी योग्य वयात प्रामाणिकपणे सराव करून मैदानात उतरतात, परंतु त्यांच्यासमोर शारीरिकदृष्ट्या अधिक सक्षम वयस्क खेळाडू असतात। अशा परिस्थितीत क्रीडा स्पर्धेची खरी भावना म्हणजेच प्रामाणिकपणा, स्पर्धात्मकता आणि खेळाडू वृत्ती त्याला तिलांजली दिली जाते। या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडा विभागाची भूमिका प्रश्नचिन्हाखाली आली आहे। संबंधित विभागाने अशा तक्रारीवर कोणतीही तपासणी केली नसल्याची चर्चा आहे। कागदोपत्री नियम असले तरी मैदानावर त्याची अंमलबजावणी होत नाही, अशी शिक्षकांची खंत व्यक्त होते। जर वेळेत तपासणी आणि जन्मदाखल्यांची काटेकोर पडताळणी झाली असती तर अनेक चुकीच्या पद्धतीने स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू बाहेर पडले असते। क्रीडा स्पर्धा या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी आयोजित केल्या जातात, पण काही संस्थांनी त्या जिंकण्याच्या मोहिमेत परिवर्तित केल्या आहे। खेळ म्हणजे केवळ विजय नव्हे तर प्रामाणिक प्रयत्न, शिस्त आणि संघभावना ही त्याची खरं मूल्य आहे। अशा प्रकारे वयोमर्यादेचे उल्लंघन करून मिळवलेले यश केवळ तात्पुरे असते, परंतु त्यातून निर्माण होणारा अन्याय आणि विद्यार्थ्यांमधील असंतोष दीर्घकाळ टिकतो। म्हणूनच जिल्हा क्रीडा विभागाने या सर्व बाबींवर गंभीरपणे लक्ष देऊन सर्व संघांच्या खेळाडूंच्या वयाची काटेकोर पडताळणी करणं अत्यावश्यक आहे। खेळ भावना जपण्यासाठी, खरी गुणवत्ता पुढे येण्यासाठी पारदर्शकतेची गरज आहे। स्पर्धेतील प्रामाणिकतेचे मूल्य राखलं गेलं तरच विद्यार्थ्यांमध्ये खरी क्रीडा संस्काराची बीजे रोवली जातील। असाच एक प्रकार नुकत्याच झालेल्या क्रीडा स्पर्धेच्या मैदानावरती पाहायला मिळाला आहे। प्रत्येकाला प्रोटेस्ट करण्याचा अधिकार असताना, न्याय मागण्याचा अधिकार असताना जे असेल ते नियमानं होणं गरजेचं आहे, पण शिक्षकाला अपमानित करणं, अरेरावीची भाषा वापरणं योग्य नाहीये। हे सगळे स्वतःला बाजीराव समजल्यासारखं करतायत असा आरोप पालक लोकांकडून होतोय। स्कूल गेम्स फेडरेशन, भारतीय ऑलिम्पिक संघटना प्रत्येक खेळाच्या एकविध संघटनेच्या नियमानुसार स्पर्धा घ्यायच्या असतात, असं अनेकांचं म्हणणं आहे। त्या निकोप वातावरणात घ्याव्या। मगरुरी, घमंड आणि उर्मटपणा येतो कुठून याला जिल्हा क्रीडा अधिकारी पण तेवढेच जबाबदार आहे। संबंधितांनी याची लेखी तक्रार करावी आणि यासोबतच आम्ही या बाबतीत पाठपुरावा करू, असं आव्हान आता पालकांमधून आणि जागरूक शिक्षकांकडून केलं जात आहे। दरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी जबाबदारीपूर्वक आपली जबाबदारी पार पाडणार का, हा विषय मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे। एक मिनिट मॅडम, पुरावा देतो मी तुम्हाला, पण मी त्यांच्या शाळेवर तरी कामाला त्याच्यामुळे त्यांच्याकडे कसं आणायचं होतं तुमचं स्किल आहे। तुम्हाला माहित नाही तर तुम्ही नियम माहित करून घ्या। तुम्हाला नियम माहित नाही तर माहित करून घ्या, कळलं? वापस नाही भेटत, मग पुरावा निकाल तर द्या त्याचा। तुम्हाला त्याचा पुरावा द्यावा लागतो, हे नियम आहे। तुम्ही कुठेही जाऊन चौकशी करू शकता। नाही पैसे लागल मला, नाही कसं नाही, कसं नाही म्हणजे लुटायला धंदे नाही करायचे। हा नीट बोल, खेळणार नाही मी, नीट बोल। हॅलो, तोंडात मारेल मी। तुला काय कंप्लेंट करायची इथे पोलीस स्टेशनला कर, त्यांच्या ऑफिसला कर। इथं शांतपणा नको शिकू आम्हाला। इथं पोलीस डिपार्टमेंट आले तरी यांना माहिती का, यांना नियम माहित नाही। हे पोरं सोरं उठले काही बोलू लागले। काय नियम आहे तुला तक्रार त्यांच्या ऑफिसला जाऊन कर ना, की असं असं काय झालं तुला। अधिकारी बसले नाही मॅडम नीट बोल ना त्यांच्या भाषेत। तक्रार मागितली, आम्ही ऍप्लिकेशन केलं, जी इंटरव्ह्यू भरावी लागते ती इंटरव्ह्यू आम्ही भरली। बरोबर आहे, त्याचा पुरावाही तुम्हाला सादर करावा लागतो। हे माहित नसेल तर माहित करून घ्या।
तुम्ही शासनाच्या स्पर्धा खेळताय, जत्रेच्या स्पर्धा नाहीये. नियम माहीत करून घ्या. पण फी भरली तर काय डॉक्युमेंट द्या ना मग पटकन. तुम्ही द्या ना, मी बात करते ना. व्हिडिओ करा ना आमचा. आता व्हिडिओ काय करायची गरज नाही तुम्हाला, फक्त ते काय बोलतो पुरावा द्या ना. ते म्हणतात ओव्हर एज मुलं खेळवले, मग द्या ना तुम्ही पुरावा. द्या ना मग पुरावा. सर एक मिनिट, मला तुम्ही बोलल्या का नेम काय सांगताय तुम्ही आम्हाला ऑब्जेक्शन फीज मागताय, आम्ही ऑब्जेक्शन फीज भरली दिली ना. आहे, बरोबर आहे, आपत्ती काय असेल ती. तर मग जसं आम्हाला डॉक्युमेंट तुम्ही 5 मागितलेले ऑनलाईन, जसं तुम्ही मॅसेज टाकलाय ऑनलाईन 5 डॉक्युमेंट आम्ही अपलोड केलेलं आहे, बरोबर आहे. ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्यांचे 5 डॉक्युमेंट बरोबर आहे, काम तुमचं चेक करण्याचं. ते करू ना मी, ते माझं काम मी करते. कधी मॅच रिझल्ट लागल्यानंतर रिझल्ट कसा कसं लागेल? काय लागेल? हा मॅडम तेच तसं नाही, तसं नाही. ती घ्यायची जबाबदारी माझी आहे. तुमचं जबाबदारी तुम्ही प्रोटेस्ट घेतला ना, तुमची जबाबदारी अर्ध्या तासाच्या आत तुम्ही पुरावे सादर करायचे. कोणते पोरं ओव्हर एज आहे तर ती टीम बात करून टाकते. पुरावे आणा माझ्याकडे. हे तुम्हाला माहित नसेल तर जे सिनियर आहेत त्यांना विचारून घ्या. नाही तर आचारसंहिता काय आहे क्रीडा स्पर्धेची ते विषय वाचून घ्या. आणि तुम्हाला तुमच्या अज्ञानामुळे तुम्ही मॅचेसला डिस्टर्ब करताय. सगळ्या बाजूला सगळे चला ना. चला. मॅच संपवा ती, दुसरी लावा. धर प्रेम